प्रात्यक्षिक या ठिकाणी होणार आहे. प्रत्येकाच्या दृष्टीनं महत्वाचं असणार आग व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं या संदर्भातलं बचाव प्रशिक्षण आपल्या समोर होणार आहे. आणि या कार्यक्रमाला प्रमुख व्यक्ती म्हणून लाभलेले आहेत माननीय विजय आनंदराव पवार, अग्निशामक अधिकारी सांगली. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी साधन व्यक्ती म्हणून उपस्थित आहेत गोविंद सूर्यवंशी, सहाय्यक अग्निशामक अधिकारी. त्याचबरोबर त्याची जी काही सर्व टीम आहे ती सर्व टीम आहे. यामध्ये आग विझवायला काय म्हणतात त्याला? फायर. पूर्ण सांगा काय म्हणतात. समोर ठेवलंय तुमच्या. जर तुम्हाला ह्याला काय म्हणतात हे जर माहित नसेल तर तुम्ही काय करणार आहे थोडं हे लक्षात येतं. आता हे अडकवलेलं आहे तुमच्या कॉलेजमध्ये, बरोबर आहे का? खास करून मुलं मागच्या मुली झोपल्यात बऱ्यापैकी. मागच्या मुली इकडच्या बाजूच्या त्या कॉलेजच्या आडोशाला तर मला दिसतच नाही. तर आपल्याकडे मुलांच्यासाठी खास करून सांगतो, आपल्याकडे फायर एक्सटिंग्विशर बसवलेले आहेत. फायर एक्सटिंग्विशर, फायर म्हणजे आणि एक्सटिंग्विश करणं म्हणजे विझवणं. आता हे एक्सटिंग्विशर शब्द आपल्या जरा डोक्याच्या बाहेरचा आहे, हा बरोबर आहे का? मराठीत सांगतो, प्राथमिक अग्निशमन उपकरण. प्राथमिक म्हणजे काय? प्राथमिक म्हणजे काय? तुम्ही प्राथमिक शाळेत गेलाय का? मग प्राथमिक शाळा का म्हटली जाते? तर सुरुवातीची अवस्था आहे. सुरुवातीची अवस्था प्राथमिक. अग्निशमन, अग्निशमन म्हणजे विझवणं. अग्निशमन आग विझवणं. प्राथमिक अग्निशमन उपकरण म्हणजे यंत्र. अवघड शब्द फायर एक्सटिंग्विशर. इकडे लक्ष ठेवा. 2 डेमो करणार आहे आपण. एक फायर एक्सटिंग्विशरनं आग कशी विझवायची आणि LPG गॅस सिलेंडरला जर आग लागली तर ती आपल्याकडे जे उपलब्ध आहे माध्यम, त्यामध्ये बकेट असेल किंवा बेडशीट. अरे ऐकताय का सगळी? जरा शांत राहा प्लीज. तुम्ही शांत झाल्यानंतर मग करू आपण. तुम्ही सगळे शांत बसला तर मग करू, नाहीतर नाही, कॅन्सल करू शकतो. बघा, आपण 2 डेमो करणार. एक फायर एक्सटिंग्विशरचा आणि एक LPG गॅस सिलेंडरला आग लागली, रेग्युलेटरच्या ठिकाणी आग लागली तर कशा पद्धतीने आपण आग विझवायचे असे 2 डेमो करणार आहे. सगळ्यांनी व्यवस्थित फक्त बघा. आणि हे जे आम्ही दाखवणार आहे हे घरामध्ये जाऊन अजिबात करू नका. कुणी अजिबात घरामध्ये जाऊन करू नका किंवा करण्याचा प्रयत्न करू नका. जर अशा ठिकाणी तुम्ही असला तर तिथं जर तुम्ही तुमच्याकडे जे माध्यम उपलब्ध आहे त्या पद्धतीनं कशी आग विझवायची आहे ते बघा. तुमच्यापैकी एक मुलगा आणि एक मुलगी दोघांना आम्ही ते आग विझवायसाठी बोलवतो. ते तुम्हाला आग विझवून दाखवतील. आम्ही तर विझवतो रोजच, पण तुमच्यापैकी ही मंडळी जर विझवली तर तुम्हाला लक्षात येईल की आग विझवणे किती सोपं आहे. पाण्यामध्ये बुडवा आणि अशा पद्धतीने चादर असतं, टॉवेल असतं, ते काय करा भिजवा आणि असं हातावर घ्या. हातावर घ्यायचं म्हणजे काय तर आपला जीव सुद्धा व्यवस्थित सुरक्षित राहिला पाहिजे. त्यामुळे हातावर घ्या. सिलेंडरच्या जवळ जावा. पोट वगैरे असं पुढे घेऊ नका. अजिबात पाठीमागे कमरेवर ठेवायचे आणि अशा पद्धतीने सिलेंडर जवळ जावा आणि एकदा असं टाका नसतं. एवढंच करायचं आहे. पुढे गेल्यानंतर परत काढायचं आणि रेग्युलेटर थांबून बंद करायचं. रेग्युलेटर थांबून बंद करायचं. उजव्या हातामध्ये फायर एक्सटिंग्विशर घ्या. उजव्या हातामध्ये घ्या. उजव्या हातामध्ये
डाव्या हातामध्ये एक ट्यूब धरा आणि उजव्या हाताने नॉब प्रेस करा. नॉब प्रेस करा. वाऱ्याची दिशा बघा. खाली करा. हात खाली करा.